फटाक्यांची आतिषबाजी आणि त्याचबरोबर सर्व रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा या अंतिम सोहळ्याचा आरसी ग्रुप अर्थातच त्यांचे टीम स्पॉन्सर राकेश चव्हाण यांच्यासाठी प्रत्येक कॅश साठी नितीनजी पाटील यांच्याकडून बेलपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचा इनाम। प्रत्येक षटकारासाठी विजय साळुंके रेवस यांच्याकडून 1000 रुपयाचा इनाम। पॉवर प्लेची ओव्हर नाहीये। प्रमोद पाटील गोलंदाजी मार्कवर ज्यांनी काय जबरदस्त स्टंप हिट केला होता। या वेळेला राईट हँड राऊंड विकेटने पहिला बॉल जयेश सुरेकर साठी सरळ खेळलाय। लॉंग ऑफला प्रफुल्ल पाटील पिंटे आहे। पॉवर प्लेच्या ओव्हर नाहीये त्यामुळे खोलवर टप्प्याची गोलंदाजी हे निश्चितपणे प्रमोद पाटील ज्याला अलिबागचा लासित मलिंगा म्हणून संबोधलं जातं। पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा अगदी फुलर लेंथ आणि खोलवर टप्पा म्हणजे यॉर्कर यामध्ये लँड केला। अगदी पॉपिंग क्रीजच्या थोडासा पुढे होता आणि बॉल मध्ये जास्त हाईट नव्हती त्यामुळे फलंदाजाला तो खेळता आलेला नाहीये। सन्मानपूर्वक त्या चेंडूला खेळलेला आहे। टाइमपास करू नका। विघ्नेश कटोर या वेळेला स्ट्राइक एंडला। ओके डेड बॉल। विघ्नेश कटोर या खेळाडूने सुद्धा या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे। आरसी ग्रुप अलिबाग संघाचे टीम स्पॉन्सर राकेश चव्हाण आपल्याला शॉर्ट थर्डमॅनला पाहायला मिळत आहेत आणि बरेचसे वेगवेगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहूयात एकंदरीत या मॅच मध्ये कोणता संघ विजयी होणार। आहा जबरदस्त बॉलिंग परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप मर्यादित कक्षेच्या खूप बाहेरचा बॉल आणि त्यामध्ये मिळालेली अतिरिक्त 1 धाव आणि धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालेला आहे। 3 षटकांचा 18 चेंडूंचा हा सामना आहे। प्रत्येक संघाला 18 बॉल दिले जाणार आहेत आणि अशा वेळेला वाईट बॉल आलाय अतिरिक्त धावसंख्येत वाढ। राईट हँड राऊंड विकेटने प्रमोद पुन्हा एकदा प्रमोदने टाकलेला हा यॉर्कर चेंडू कदाचित 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 हा चेंडू चांगला आहे आणि अशा वेळेला प्रमोद आपला एक्सपिरियन्स वापरत असतो। फायनलच्या मुकाबल्यामध्ये बडे मॅच का बडा खिलाडी आपला अनुभव पणाला लावतोय नवख्या खेळाडूंसोबत आणि खरोखरच कौतुक करावं लागेल या 40+ खेळाडूंचं। यावेळचा बॉल लोवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मधून चेंडू तिथे फील्ड केला जातोय प्रफुल्ल कडून। याच मैदानाचा ज्या पद्धतीने विलासजी पाटील म्हणतात की कप्पा कप्पा कोणा कोणा माहित आहे आणि अशा वेळेला एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता विघ्नेश कटोर याने आणि तिथे मात्र जो थ्रो फेकलाय स्ट्राइक एंडला प्रसादने चांगला गॅदर केला आणि फलंदाज विघ्नेश कटोर इज गॉन। मास्टर अनुज राऊत स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल जिथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाले होते आणि खरोखरच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते। फिल्डिंगचे सुद्धा एफर्ट कधी कधी फायनलच्या मुकाबल्यामध्ये एक अनएक्सपेक्टेड गोष्टी पाहायला मिळतात। तसेच गलीमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत यांना आयत्या वेळी मॅच मध्ये उतरवलेलं पाहायला मिळते आणि आडव्या बॅटने मिळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अगदी कधी कधी वाईट दिवस असतो त्याला चेंडू फॉलो करत असतो परंतु या वेळेला ज्याचा दिवस चांगला आहे त्याला चेंडू फॉलो करतोय आणि धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालाय। धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा 1 विकेट 18 चेंडूंचा सामना आणि या फायनल मुकाबल्यामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक इथे थांबलेले आहेत वाट पाहत आहेत आणि सज्ज सुद्धा आहेत पाहण्यासाठी। प्रमोदचा पुढील बॉल जयेश सुरेकरने या वेळेला फॉलिंग स्वीप डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावा। बनवत असताना थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे हळूहळू कासवाच्या गतीने चालत असताना एखादी चुकी प्रतिस्पर्ध्याकडून कधी होईल याची वाट पाहत असताना
लोव फुल टॉस बॉल मिळाला, आपल्या झोन मध्ये मिळाला आणि ज्या वेळेला बॅटचा स्विंग केला, बॉडी अगदी जमिनीवर ढासळली, परंतु बॉल षटकारासाठी गेला असं आपण पाहिलेलं आहे. 10 धावा स्कोर कार्डवर 1 विकेटच्या पतनानंतर. शेवटचा बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप बाहेर बॉल होता आणि पंच मंथन डाकी सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल. पंचांची कामगिरी करणारे बाळा असू द्यात, मंथन असू द्यात, केवल असू द्यात, त्याचबरोबर खारेपाट विभागातील काही संघांचे जे मेंबर्स आहेत त्या सर्वांचं मी या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि अशा वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. हा निश्चितपणे प्रफुल्ल जिथे आहे तिथे 1 धाव मिळालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा 1 विकेट अशा पद्धतीचं धाव फलक. 1 षटकार आलाय, त्यामुळे दुधात माशी पडावी किंवा साखर खात असताना एखादा तोंडामध्ये मिठाचा खडा यावा अशा पद्धतीचं काहीतरी चित्र पाहायला मिळालं. पण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 12 बॉलमध्ये ही धावसंख्या 40 पर्यंत नेण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का नवगाव संघाचा, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 40+ RC ग्रुपचा जो 40+चा संघ आहे त्या संघाला मी स्पीडअप करण्याची विनंती करतोय, कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे एका चांगल्या उजेडामध्ये ती मॅच होईल याची अपेक्षा असणार आहे. यावेळचा बॉल पहा, प्रफुल्ल पाटील आपला एक्सपिरियन्स पणाला लावतोय आणि जबरदस्त आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला योग्य टप्पा, योग्य दिशा, योग्य गती आणि योग्य लाईन त्याचा पूर्णपणे वापर करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 7 बॉलमध्ये 12 धावा आल्या, जिथे 1 विकेट आपल्याला मिळालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जाणार, 1 टप्पा उडून चौकारासाठी 4 धावा. थँक्यू सो मच. 16 धावसंख्या स्कोर कार्डवर जयेश सुरेकर याच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी राहणार आहे. फायनलच्या मुकाबल्यामध्ये ज्या पद्धतीने एकदा का ऑस्ट्रेलिया संघ फायनल मध्ये गेला की तो फायनल जिंकल्याशिवाय माघारी परतत नाही, असं आपण बऱ्याच वेळेला पाहिलेला आहे. पण या मैदानावर हशिवरेचे बरेचसे खेळाडू 40+च्या संघातून खेळताना पाहायला मिळतात. मग आपल्या होम ग्राउंडवर चांगली कामगिरी करणं हे बंधनकारक राहणार आहे, कारण गावातील प्रेक्षक वर्ग हा आपल्या गावातीलच खेळाडूंना पाहण्यासाठी आलेला आहे. आणि अशा वेळेला पिंट्याचा जबरदस्त कमबॅक. नवगावचा संघ सुद्धा तरबेज आहे, तत्पर आहे आणि ताकदवान सुद्धा आहे आणि हुशार सुद्धा आहे. पाहूया जयेश सुरेकर याचे मनसुबे, याचे इरादे कशा पद्धतीचे असतील. या पुढील बॉल, यावेळचा खोलवर टप्प्याचा बॉल सरळ लॉंग ऑफला खेळून काढलाय. प्रमोद चेंडू खाली येणार, 1 टप्पा उडून त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय. जोपर्यंत फेकी करतील एकापेक्षा जास्त मिळणार नाहीयेत. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. एखादा मोठा फटका आल्यानंतर ती ओव्हर 10 ते 12 रन्सची बनवायची की 10 ते 15 रन्सची बनवायची किंवा 20 धावांची बनवायची किंवा आक्रमणच करत राहायचं. आणि सन्माननीय भाग्यता नंदन पाटील मॅडमचं इथे आगमन होते, सन्माननीय नंदनजी पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होते. मी सर्व आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत करत असताना थँक्यू सो मच. मी विनंती करतोय मान्यवरांना की असं नसतं व्हायचं आहे. आणि अशा वेळेला अनुज राऊत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक फलंदाज OUT इज गॉन. या वेळेला भागेश शफलोन मारण्याचा प्रयत्न करतोय. गलीमध्ये राकेश चव्हाण आहेत, पण त्यांच्या बाजूला असणारे क्षेत्ररक्षक जे की हाशुरे गावातीलच आहेत. पण व्हाईट बॉलचा इशारा पंच मंथन डाकी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वाईड लाईनच्या कदाचित किंचितसा बाहेरून बॉल गेला होता आणि अशा वेळेला मंथन डाकी यांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. कधी कधी भावनेच्या भरामध्ये आपण
पंचांकडे दाद मागतो, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु पंच अगदी योग्य निर्णय देत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळचा बॉल आहा, इट्स नो बॉल. ये क्या हुआ? आणि अशा वेळेला प्रफुल्ल कडून चुका होताना पाहायला मिळतात. गलती करो, गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो असं आपण नेहमी म्हणतो. पण त्या चुकांमध्ये टाकलेला नो बॉल आणि त्यावर असणारा हा फ्री हिटचा मोका कशा पद्धतीने हेरणार. आणि अशा वेळेला बॅटच्या कडेला स्पर्श होऊन राकेश चव्हाण अगदी 38 सर्कलच्या अगदी मागे गेले आणि त्या चेंडूला जज करून पकडलंय. आणि 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. लखमादेव नवगाव संघ अगदी लढताना पाहायला मिळते. लढता लढता हरलो जरी त्याची मला खंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन, थांबायला मी काही संत नाही असं म्हणत शेवटचं षटक आता येऊन ठेपलेलं असताना निश्चित कारण जेव्हा जेव्हा नंदन पाटील किंवा भाग्यता नंदन पाटील मॅडम येतात आणि तेव्हा तेव्हा बक्षिसांची खैरात नेहमी होत असते, हे मी नेहमी पाहिलेलं आहे. आणि अशा वेळेला आल्या आल्या त्यांनी बक्षीस लावलेलं आहे. पहिल्या चेंडूवर जर षटकार मारला या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर तर फलंदाजासाठी 1000 रुपये आणि लगातार 2 षटकार मारले तरी तर 2000 रुपये. सो दिस इज द ब्रँड ऑफ नंदन पाटील. आणि आता लगातार 3 मारले तर विजय साळुंके यांच्याकडून 5000 रुपयाचा इनाम. जीतो भाई जीतो. आमचे अतिथी मान्यवर अगदी पैशांची उधळण करण्यासाठी आलेले आहेत. तुम्हाला फक्त मारायचे आहेत, खिसे खाली करण्यासाठी ते तयार आहेत. लेफ्ट हँड राऊंड विकेटने पहिल्याच बॉलवर हा 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 आलाय षटकार. हिमतेने हारा पण हिम्मत हारू नका, कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच त्याला घणाचे घाव सोसण्याची ज्याच्याकडे ही धमक असते, हिम्मत असते. आणि या वेळेला यॉर्कर बॉल जयेश राजभर याच्याकडून अशा चेंडूंची अपेक्षा नेहमी असते. एक चेंडू थोडासा पुढे काय पडला, फलंदाज भागेशने 1000 रुपयाचा इनाम जरूर जिंकलाय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने बदल झालाय. 27 धावसंख्या स्कोर कार्डवर. आता 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावा याव्यात अशा पद्धतीचे प्रयत्न जयेश सुरेकर आणि भागेश याच्या माध्यमातून पाहायला मिळतील का? परंतु लेफ्ट हँडर विरुद्ध लेफ्ट हँडर, बॉलर आणि बॅटरच्या या बॅटलमध्ये काय घडणार हे पाहणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि अशा इंटरेस्टिंग वेळी बॉल हवाई सफर छरा. आणि अशा वेळेला एक चेंडू आपल्या रडार मध्ये आलाय काय आणि मैदानाच्या बाहेर गेला काय. आणि या वेळेला फॉलिंग स्वीप लगावायचा प्रयत्न केला होता. स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज धावत 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 गेला आणि तो रनआउट स्वरूपात माघारी परतणार. इट्स गॉन. जंगल में पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला शेवटचा बॉल 34 धावा
आणि त्यामध्ये काहीतरी ऍड करण्याचा प्रयत्न असताना मिस टायमिंग स्ट्रोक वाडी श्लॉंगांना गेलेला आहे. विनोद वाडकरे चेंडू खाली आलाय. खराब फेकी, खराब थ्रो, चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. बॅकअप चांगला आहे आणि अशा वेळेला चेंडू चाचपडत असताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या वेळेला जयेश सुरेकर स्ट्राइक एंडला धावत असताना या चेंडूवर धारतीर्थी पडलाय. पहिल्या सत्राची समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर या 2 धावा स्कोर कार्ड मध्ये जमा झालेल्या आहेत. 36 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 37 धावा या 18 बॉल मध्ये बनवाव्याच लागतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. सन्माननीय अजय साळुंके हे मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. सन्माननीय अजय साळुंके या मंचावर आणि या मैदानावर इथे उपस्थित आहेत. मी सन्माननीय प्रकाशजी पाटील यांना विनंती करतोय की अजय साळुंके यांचं स्वागत करायचं आहे. लखमादेव नवगाव संघ फिल्डिंग लावून घ्या. 2 एक्स्ट्रा बॅटर सुद्धा आलेले आहेत. थँक्यू सो मच. आरसी ग्रुप अलिबाग. लाईन आखायची आहे. स्टंप, हा स्टंप कोणी घेऊन जायचं नाहीये. सन्माननीय अजय साळुंके यांचं इथे स्वागत होत आहे. सन्माननीय प्रकाशजी पाटील यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होत असताना थँक्यू सो मच. तुम्ही या स्पर्धेसाठी इथे आलात त्याबद्दल मान्यवर आणि सर्व आयोजकांच्या वतीने तुमचं स्वागत स्वागत स्वागत. त्याचबरोबर मंचावर उपस्थित सन्माननीय दिलीप मोकल अर्थातच ज्येष्ठ कवी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय प्रकाशजी पाटील तुम्हालाच करतोय. पहिल्या चेंडूवर जर षटकार मारला तर सन्माननीय भाग्यता नंदन पाटील मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचा इनाम असणार आहे. सन्माननीय मंचावर उपस्थित दिलीपजी मोकल ज्येष्ठ कवी यांचा सुद्धा मानसन्मान करण्याची विनंती राजा काका तुम्हीच करायचं आहे. सॉरी यस प्रकाश सर ज्येष्ठ कवी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि असे दिलीपजी मोकल यांचा इथे आणि आपल्या मित्राचा आपल्या वर्ग मित्राचा मानसन्मान करत असताना ओहो चौकार गेलाय चौकार गेलाय. यांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. या चेंडूवर जर षटकार मारला तरी सुद्धा 1000 रुपयाचा इनाम आहे. चौकार आलाय. थँक्यू. सचिन डाकी यांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. ओव्हरड्यू कॉमेंट्री बॉक्स इमरानजी बुखारी भाईजान. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. ग्रैंड फिनाले एक अंतिम मुकाबला. स्ट्राइक पर बल्लेबाज प्रसाद पाटिल, नॉन स्ट्राइक पे पिंटिया पाटिल. फुल टॉस गेंद गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा. चौकार.
का मौका, सफल हो गए। आड़े बल्ले से खेल दिया डाउन द ग्राउंड, अलॉन्ग द कारपेट गेंद ट्रैवल होती हुई इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 11 रन। हसीन जहां भाभी के हीरो जर्सी नंबर 11 मोहम्मद शमी स्कोर कार्ड पर आते हुए जीतने के लिए हमारे गुण लेखक जी बतलाते हुए, जबकि यहां पर 37 रनों का टारगेट सेट किया है आरसी ग्रुप अलीबाग 40+ की ये टीम आज मैदान पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है। परेश चढ़े अपने छोर की 5 विकेट डालने के लिए तैयार, सामना करेंगे अलीबाग के बाइकर मैन प्रफुल्ल पाटिल पिंटिया। इस बार टैप किया है, गेंद को ढकेल दिया है कवर पॉइंट की दिशा में, खुद फॉलो थ्रो में गेंद को गैदर करते हुए इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 12 रन। आज इस हमारे व्यासपीठ पर छोटी सी पापा की परी हिंदवी ये भी मैच देख रही है, उसका भी तहे दिल से स्वागत है। चॉकलेट ज्यादा खाती है पर पापा को सताती है। इस एक रन के साथ 12 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस, 2 चौकों के साथ बैटर स्ट्राइक एंड पर प्रसाद पाटिल। फिर से एक बार परेश झड़े गेंदबाजी करने के लिए तैयार, इस बार और पिच गेंद मिड ऑफ के ऊपर से खेल दिया लॉन्ग ऑफ में फील्डर, एक ही रन पर संतुष्ट, क्योंकि भली बात ही जानते परेश झड़े अच्छे गेंदबाज है। थेंबे थेंबे तले साचे, ये दूसरी तीसरी में हमने पढ़ा था और वही यहाँ पर कारनामा करते हुए 13 रन स्कोर कार्ड पर एक ओवर की समाप्ति के बाद दूसरी ओवर की जिम्मेदारी स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम लखमादेव नौगांव ग्रैंड फिनाले शिवबा चषक 2026 जहां पर नजर जाती है वहां पर प्यारे दर्शक ही दर्शक। इसीलिए तो मैं कहता हूं ना, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा। सभी दर्शकों का फिर से एक बार शिवबा चषक 2026 इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत है। गेंदबाजी के लिए जय सुरेकर। सलील जी मोकल साहब इनके तरफ से दोनों बैटर्स के लिए अपॉर्चुनिटी, हर छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज होगा। एक अच्छा आयोजन यहाँ पर हर साल की तरह इस साल भी इस प्रतियोगिता गेंदबाजी के लिए जय सुरेकर। स्पीड अप करना है, गेंदबाजी करने वाली टीम काफी विलंब हो रहा है अन्यथा पेनलाइज किया जाएगा। ओ स्विच इट, इस बार देखिए गेंद अंदर बाउंड्री लाइन के पार, काफी देर के बाद आया है शानदार चौका डीजे। रन किसके लिए होगा खतरा, इस गेंद के ऊपर जरूर मालूम पड़ेगा। इस बार फिर से एक बार देखिए पैडल स्वीप करने की कोशिश, अड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, कुछ अलग करने की कोशिश, सीधे बल्ले से घी निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की क्या आवश्यकता, तो यहाँ पर कुछ अलग करने में नाकामयाब बैटर प्रसाद पाटिल। स्कोर रुका हुआ 17 रन विदाउट लॉस, जबकि 37 रनों का टारगेट सेट किया। ग्रैंड फिनाले अंतिम फाइनल का मुकाबला गेंदबाजी करते हुए फिर से एक बार जय सुरेकर। जय सुरेकर की गेंद हवा में खड़ी, फील्डर गेंद के नीचे, भाग धन्नो, आज बसंती की इज्जत का सवाल है। और तब तक एक रन लेने का मौका, एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 18 रन। आने वाली 9 गेंदे 19 रनों की जरूरत, 9 गेंदे 19 रनों की जरूरत। क्या मैच अभी भी 50-50 है, क्योंकि यहाँ पर दोनों बैटर आज भी इस मैदान पर रनों की बौछार करेंगे, उसमें कोई शक नहीं है। जय सुरेकर गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पर पिंटिया पाटिल, और इस बार देखिए सासू मेली खोकुन जावया 90 टाकुन, गेंद बाउंड्री लाइन के पार, दे धक्का, ये छक्का।
बोकल साहब इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज प्राप्त करते हुए बैटर पिंटिया पाटिल अलीबाग के बाइकर मैन, जिनके पास है 4 बाइक। आज उन्होंने अपना नाम बड़ा किया है, वही बैटर प्रफुल्ला। आने वाली 8 गेंदे 13 रनों की जरूरत। इक्वेशन चेंज होता हुआ फिर से एक बार, जली को आग कहते हैं, बुजी को राख कहते हैं। जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उससे तो फिर से एक बार भी डाउन की दिशा में खेल दिया है। हर एक खिलाड़ी को यहाँ पर मौका। सेंसिबल क्रिकेट क्या होता है, ये प्रसाद पाटिल और पिंटिया पाटिल A1 जोड़ी आज इस मैदान पर रनों की बौछार करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 25 रन। जमीन का 7-12 सुना था, पर आज क्रिकेट का 7-12। आने वाली 7 गेंदे 12 रनों की जरूरत। क्या होगा इस मैच में? नागराज मंजुले दीर्घदर्शित फिल्म सैराट का डायलॉग मुझे याद आता हुआ, हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला। और इस बार ठोक दिया है, गिली गिली अम्बा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा। षटका डीजे भाग्यता नंदन पाटिल मैडम, इनके तरफ से अगर इस गेंद पर छक्का लगाते तो 1000 रुपए का कैश प्राइज गेंदबाजी के लिए। इस बार भी टाइमिंग के दबाव में क्या कैच लेंगे? ओहो, डोकरा डोकरी काउंटरचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। ये क्या छोड़ दिया, मैच छोड़ दी। हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए जीवनदान और स्कोर जा पहुंचा है 33 रन। जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता। इस बार फिर से एक बार देखिए, कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे बैटर यहाँ पर पिंटिया पाटिल, पर गेंद डॉट जाती हुई। आने वाले हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 4 गेंदे 4 रनों की आवश्यकता है। सन्माननीय विजय पाटील सर इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय। थँक्यू सो मच। तो 4 गेंदे 4 रनों की आवश्यकता। दिल की धड़कन माधुरी दीक्षित की तरह धक धक होती हुई, और इस बार खेल दिया है आरसी ग्रुप अलीबाग। विनिंग स्ट्रोक गेट बाउंड्री लाइन के पार। शिवबा चषक 2026 का विजेता। स्टंप घेऊन नका जाऊ। मान्य सलीलजी भोकल साहेब, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय, तर विनंती असेल आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हा. आपला सुद्धा